आईले म्हणलं लय झाला पाहुणचार, चला तर आपल्या गावाला जाऊ बाहून. म्हणून सकाळी सकाळी मस्त तयारी केली गावाला निघायची. ऊनही मस्त लागत होतं म्हणून आम्ही निघालो गावाले आपल्या. पहिले या शाळेमध्ये आलो. शाळेमध्ये पोरं मस्त झाडू मारत होते. आज शनिवार होता तर बाईले केलं टाटा. आता आम्हाला जायला नव्हता डग्गा. आता आम्ही विचारच पडला का करू बा म्हणून. त्यालाच निघालो तर एक मोठा ट्रक आला होता, त्याच्यामध्ये बसून निघालो कारण की इकडे गाड्या नाही भेटत. असं वाटलं आमचा आयडिया. थांबा तुम्हाला इकडचं वातावरण दाखवतो. इकडे सगळे तुम्हाला झाड धानाचे दिसणार. धान, गहू, कापूसच लागते इकडं. मस्त हिरवगार, पाहासाठी एवढं सुंदर वाटते का नाही, खूपच चांगलं वाटते बाप्पा. ना आम्ही पोहोचलो मग धाब्यावर पा संध्याकाळी काही दिसत नव्हतं ना. हेवा आता बी सांसूनच आहे. बरं झालं बाप्पा तिथं बस आली तर बसलो. त्या बस मध्ये मस्त गेलो. इकडे मस्त जंगल एरिया आहे आणि इकडे मस्त नाही का बायाले वाघ खाताय, माणसाले बी खाताय. वाघाचं प्रमाण इकडे जास्तच वाढलं बाप्पा. कुठून येते का एवढे वाघ. मग आम्ही पोहोचलो गोंडपिपरीच्या बस स्टॉप वर. पहा ना गोंडपिपरीचं बस स्टॉप किती मोठे जात आहे तर मस्त इकडे महापुरुषाचे फोटो गिटो लावून आहे चांगले. या पोरीचे शाळेचे कपडे पाहून मला शाळेचे कपडे आठवण आले. मजा असेच होते आमचे शाळेचे कपडे. बस आली. बस मध्ये बसलो पण बस मध्ये उभंच राहण्याशिवाय काही पर्याय नव्हता. अजिबात जागा नव्हती. कोणपिपरी ते चंद्रपूर पर्यंत आम्ही उभं आलो. काही खरं नाही बाप्पा, जागाच नाही भेटत. आता गुगूची बस पकडतो ना जातो आपल्या गावाले. पण का हो या लाडक्या बहिणीची भीड तर काही कमीच नाही होत आहे. म्हणून गेलं उसाचा रस प्यासाठी. दिमाग थंड करतो म्हणलं आता आपला. दिमाग थंड केला ना बसलो आम्ही गुगूच्या बस स्टॉपवर. ते मोठी भीड. त्यावेळी तर आईलेच घेऊन बसलो पुढच्या सीटवर. घुस मध्ये उतरलं तो का हो हे भीड म्हणतो. जागोजागी भीड. घराकडच्या समोरच्या पोराचा बर्थडे होता म्हणून त्याला विश केलं. त्याने एवढा मोठा मला केक आणून दिला. वा